नागपुर में कांग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुर्दे ने भाजपा और राजस्व मंत्री चंद्रशेखर बावड़कुरे पर तीखा हमला बोलते हुए कहा कि भाजपा ने बहुजन समाज के नेताओं को किनारा किया है। उन्होंने बावड़कुरे के कार्यकाल, राजस्व विभाग में कथित भ्रष्टाचार और प्रशासनिक विफलताओं पर सवाल उठाए हैं। गुर्दे ने नागपुर की सीमेंट सड़कों की गुणवत्ता, ड्रग्स, पेपर लीक, पेट्रोल गैस संकट और लंदन स्ट्रीट परियोजना में पेड़ों की कटाई को लेकर भी सरकार को घेरा है। आइए एक नजर डालते हैं प्रफुल्ल गुर्दे के विस्तृत बयान पर। हे निर्धारित करण्याचं काम हे कोणाचं आहे? सत्ताधाऱ्यांचं आहे। आणि 2007 पासून सातत्यानं भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि 2007 पासून ह्या शहरामध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार आपण बघून राहिलेला आहे, विकासाच्या नावावर लूट सुरू आहे, कमिशनखोरी सुरू आहे। आज सिमेंट रस्त्याचं गडकरी साहेब म्हणत होते की 50 वर्ष 100 वर्षापर्यंत सिमेंट रस्ते कायम राहतील। आज चला आपण सिमेंट रस्त्याचं, मी सर्व पत्रकार मित्रांना विनंती करतो की माझ्यासोबत चला, मी तुम्हाला सिमेंटचे रस्ते दाखवतो की ह्या 5-7 वर्षांमध्येच त्याला तडे गेलेले। निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे। जिथं निकृष्ट दर्जाचं काम होते तिथं भ्रष्टाचार झाल्याशिवाय निकृष्ट दर्जा होऊ शकत नाही। कुठल्याही ठेकेदाराला वाटत नाही की त्यांनी सबस्टँडर्ड काम करावं, मात्र कमिशनखोरी ज्या पद्धतीने सुरू आहे त्यामुळे सबस्टँडर्ड काम होऊन राहिलेलं आहे। आणि मी एक दिवस निश्चितपणाने तुम्ही चांगला मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला की आम्ही सिमेंट रस्त्याचे सुद्धा दौरे करणार आहोत। ज्या ज्या ठिकाणी निकृष्ट दर्जाचे सिमेंट रस्त्याचं निर्माण झालं त्या संपूर्ण ठिकाणी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आम्ही स्वतः त्या संपूर्ण रस्त्यांची पाहणी करणार आणि भ्रष्टाचाराचा कंट्रोल सुद्धा करणार आहोत। हे इथंच नाही, संपूर्ण खासगीकरण केलं। त्या खासगीकरणामधून जे कॉन्ट्रॅक्च्युअल लेबर आहेत त्यांच्याकडून पैसे वापस घेतले जातात आणि भीतीपोटी ते कंप्लेंट करत नाही, सांगत नाही। ते सिक्युरिटी गार्ड असतील, सफाई कामगार असतील, अनेक महानगरपालिकेच्या इस्टॅब्लिशमेंटवर काम करणारे जे लोक आहेत त्यांच्याकडून एटीएम कार्ड जप्त करून ते पैसे परत घेण्याचं काम सुद्धा महानगरपालिकेमध्ये चालू आहे, अनेक वर्षापासून चालू आहे। त्यामुळे भ्रष्टाचाराची ही युनिव्हर्सिटी आहे, हा माझा दावा अत्यंत बरोबर आहे। आपण नागपूर शहराचे नवनिर्मित अध्यक्ष आहेत काँग्रेस पार्टी। नागपूर शहरामध्ये पाणीचे OCWचे बिल खूप वाढत येत आहे आणि इलेक्ट्रिसिटीचे बिल खूप वाढत येत आहे, यासाठी काय? नक्कीच अनेक प्रश्न नागपूर शहरामध्ये विळखा घालून बसलेले आहेत। पाण्याचे बिल हे दर 3 महिन्यानंतर येत होते। महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये कधीच मंथली बिल आलेलं नाही, मात्र या वर्षी त्यांनी एका महिन्याची बिल सुरू करून टाकलेली आहे, दर महिन्याची बिल। आणि ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचेच लोक जाऊन त्या ठिकाणी मोर्चा काढून राहिले की बिल कमी करा। आणि त्यानंतर महापौर म्हणतात की नागरिकांनी पुढे यायचं आणि त्यांनी बिल घेऊन यायचं, म्हणजे पुन्हा नागरिकांना रांगेत लावण्याचं काम बीजेपीचे लोक करून राहिलेले आहेत। वास्तविकता प्रशासनाची जी चुकी झालेली असेल त्या प्रशासनाच्या चुकीच्या संदर्भामध्ये प्रशासनाने त्या बिल सुमोटो करेक्ट करणं गरजेचं आहे। मात्र सुमोटो करेक्ट न करता, त्यामध्ये कुठलाही बदल न करता आपण नागरिकांना झोन कार्यालयामध्ये आम्ही ते शिबिर घेतो आणि तुमचं वाढीव आलेलं बिल आम्ही कमी करतो, अशा प्रकारची खोटी सहानुभूती नागरिकांची घेण्याचा प्रयत्न करतो। ह्या OCW कंपनी कोणाची आहे? कोण त्याचे मालक आहे? कोणाचे त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे? मी अनेकदा महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये ह्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये ओपनली बोललेला आहे, कुठे घाबरून बोललेलं नाही। आणि जो कॉन्ट्रॅक्ट झाला OCW कंपनी सोबत नागपूर महानगरपालिकेचा, त्या कॉन्ट्रॅक्ट कंडिशनची फुलफिलमेंट किती झाली त्या संदर्भात व्हाईट पेपर काढा, ही पण मागणी माझी होती। आजपर्यंत त्यांनी काढलेली नाही। ते यासाठी नाही काढली की विरोधी पक्ष कमकुवत आहे, ते यासाठी काढली नाही कारण सत्ताधारी पक्ष हा हुकुमशाहीकडे वाटचाल करून राहिला आहे, ते कोणाला जुमानून राहिलेलं नाही। त्यामुळे आता हा जो संघर्ष आहे फक्त सभागृहाच्या आत्महत्या नाही तर रस्त्यावर येऊन संघर्ष करण्याची स्थिती निर्माण झालेली आहे। इलेक्ट्रिसिटी, आजच मी वर्तमानपत्रामध्ये बातमी वाचली की तामिळनाडू सरकारनं ते जे स्मार्ट मीटर आहे त्या संदर्भामध्ये, स्मार्ट मीटरची जी योजना आहे ती केंद्र सरकारची आहे। केंद्र सरकारनं संपूर्ण राज्यांना ते कंपल्सरी केलं की आपण स्मार्ट मीटर लावलं पाहिजे। ते फक्त इलेक्ट्रिकचे मीटर नाही, आता पाण्याचे मीटर सुद्धा बदलण्याची मोहीम आता हाती घेण्याचा मला माहिती मिळालेली आहे की नवीन पद्धतीचे पाण्याचे मीटर म्हणजे जनतेवर मोठ्या प्रमाणात भूर्दंड त्या माध्यमातून बसवण्याचं काम सुरू आहे। त्यामुळे जनतेचा उठावच यासाठी होणं गरजेचं आहे आणि
आता हळूहळू लोक रस्त्यावर येऊन राहिले. आपल्या लक्षात येईल नीट असेल, पेपर फुटीचा असेल, तिथे नागपूरची ती चतुर्वेदी नावाची मुलगी तिने सुसाईड केलं नीटच्या ह्याच्यामध्ये. राहुलजींनी त्याची दखल घेतली. मी प्रत्यक्ष ज्यावेळेस त्यांचा परिवार, ते मध्य प्रदेशचा परिवार होता आणि ते नागपुरात त्यांचा परिवार परत आल्यानंतर मी प्रत्यक्ष भेट घेतली. त्या मुलीच्या वडिलांनी आपली शेतजमीन विकून तिच्या शिक्षणासाठी, इथं ट्युशन क्लासेससाठी पैसे भरलेले. आपण समजू शकता नीट क्लासेससाठी किती पैसे खर्च करावे लागत असेल. आणि ती परीक्षा रद्द झाली म्हणून ती मुलगी तणावामध्ये येऊन ती आत्महत्या करते. आणि बावनकुळे साहेबांना त्यांच्या घरापर्यंत जायची गरज भासत नाही. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या घरापर्यंत संवेदना समजून घेण्याची गरज भासत नाही.